हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही? सियाज व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे शेवग्याचं सूप. जिच्यासाठी मी सूप बनवत होते ती पण मला मदत करायला आली होती, पण मी तिला बोलले नको, मी माझं करून घेते. तर तिला ते शेवग्याचं सूप मी बनवत होते, तर तिला ते वाटत होतं ते गवताचं सूप आहे. ती स्वतःहून म्हणत होती आज मम्मा जी गवताचं सूप बनवणार आहे. तीच व्लॉग काढत होती, पण तिचा आवाज काय आला नव्हता म्हणून मी आवाज बंदच केला. तर शेवग्याचं सूप हे लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असतं. त्यामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असतं. तर त्यासाठी मी पाव किलो शेवगा घेतलेला आहे. ते कट करून त्यांच्यावरची साली काढून घेतलेले आहेत. आणि 2 ग्लास मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मी शेवगा टाकला त्यामध्ये उकळायला. 1 कांदा टाकला आहे त्याच्यामध्ये, 1 टोमॅटो आणि 2-3 लसूणच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची टाकली आहे. तुम्ही हिरवी मिरची स्किप पण करू शकता. ती थोडंफार तिखट खाते म्हणून मी हिरवी मिरची टाकली आहे त्याच्यामध्ये. ते 10 ते 15 मिनटं मी त्याला अर्धं शिजवून घेणार आहे. शिजवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. 10 ते 15 मिनटं शिजवून घेतल्यानंतर ते मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे, त्याचं पल्प वगैरे काढून. तर आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजत आलेल्या आहेत. जोपर्यंत त्याचं अर्धं पाणी राहत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत. तर माझ्या शेंगा शिजून झालेल्या आहेत. आता मी शेंगा बाजूला काढणार आहे आणि टोमॅटो कांदा ते जे मी टाकलेलं आहे ते पण नंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे, ते शेंगाचं पल्प काढल्यानंतर. तर अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर मी ते एक शेंग फोडून घेते आहे. त्याच्यानंतर ते चमच्याने त्याला काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. शेंगा खूप गरम होत्या त्याच्यामुळे मी हळूहळू काढत होते, कारण त्याचा चटका पण बसत होता मला. तर अशा प्रकारे सगळे बिया वगैरे त्याचं पल्प सगळं काढून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी काढून घेतलं होतं. त्याच्यानंतर सगळा पल्प काढून घेतला मी आणि ते मिक्सरमध्ये काढून घेते आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो, ते लसूणच्या पाकळ्या आणि कांदा जो टाकला होता आणि मिरची, ते सगळं ग्राइंड करून घेतलं आहे. आणि फोडणीसाठी मी मिरची घेतली आहे, तिखट मिरची घेतली आहे. अजून चाट मसाला आणि जिरा घेतलेला आहे. आणि माझी कढईच करपली सियाच्या नादामध्ये, म्हणून मी दुसऱ्या पातेल्यामध्ये फोडणी टाकत होते. त्याच्यामध्ये तूप टाकलं आहे आणि ते आपण जे वाटलेलं मिश्रण आहे ते मी सगळं त्याच्यामध्ये टाकून फ्राय करून घेतलं आधी. त्याच्यानंतर जे पाणी होतं आपण बॉईल केलेलं शेवग्याच्या शेंगाचं, ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आणि जास्त पातळ नाही करायचं आहे, थोडं घट्टच ठेवायचं आहे सूप, म्हणजे का. आणि मिक्सरमध्ये वाटताना मी कोथिंबीर पण टाकली होती, त्यामुळे एवढं ग्रीन दिसतं आहे सूप. तर ते मी सांगायचं विसरून गेले होते. तर अशा प्रकारे सूप झालेलं आहे. त्याला एक उकळी येऊ द्यायची, त्याच्यानंतर सर्व करूया आपण. तर उकळी आलेली आहे छानपैकी. तर खूप छान झालेलं आहे सूप. आता मी ते सर्व करून घेते. तर तुम्ही पण अशा प्रकारे सूप नक्की ट्राय करा. लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.